नमस्कार मित्रांनो, आता आलो मंदिरातूनच चालू केला आता ॲप बीप. तर मंदिरात गेलेलो, स्वामी समर्थाच्या दर्शन घेतलं. आता चालू करू आपलं ॲप सगळे. मस्तपैकी सुरुवात करू. चप्पल विसरलो तिथेच, एक मिनट चप्पल घेऊन येतो. चला आता आलो. तर ॲप तर चालू केले सगळे. आज भरपूर दिवसांनी ओलाचा पण चालू केला आहे, कारण की यायला ते चार्जेस कापतो ना 3-3 रुपये. त्याचं काहीतरी करायला लागेल राव. लुटायचे धंदे करतो नुसता. तर आता करू धंद्याची सुरुवात. दर्शन तर घेतलं, आता मंदिरात जाऊ. चला आता आलो तो राटणीमध्ये. तिथून आपलं डायरेक्ट दर्शन घेतलं, तेव्हा डायरेक्ट जाधववाडीतून वल्लभनगरला पडली, आणि वल्लभनगरवरून डायरेक्ट आपण इथं आलो राटणीला. आणि त्याला कस्टमर कळत नाही, गाडी म्हणजे ऑटो तुम्ही बुक करता राईड, आणि त्यांनाच माहीत नसतं. आता मी जे वल्लभनगरचा कस्टमर होतं त्याला कॉल लावलं, बोललं सर उबेरमधून बोलतो आहे, ऑटो बुक केली होती. हां मग बोललो हां मग आयला बोललो हां मग म्हणजे आता तू ऑटो बुक केली, राईड बुक केली असेल ना तुला जायला कुठं तरी. बोला सर तुम्ही ऑटो राईड बुक केली ना, राईड. बोललो हां. ते बोलतो अरे हां हां, तर आलेत का तुम्ही? बोलो हो आलोच सर. ते किती नंबर गल्लीमध्ये यायचं आहे? तर म्हणतो गल्ली नंबर, हा ते वैष्णवी केमिस्ट आहे ना मेडिकल, तिथून आत्या. आता जर नवीन कोण रायडर असेल, म्हणजे फर्स्ट टाईम तिथं आला, तर मला माहिती दिसलं म्हणून ठीक आहे, समोरच दिसलं मेडिकल. त्याला कसं माहीत असतं गल्ली नंबर? सांगणार हो तू, 1 नंबर 2 नंबर 4 नंबर 5 नंबर काय गल्ली नंबर आहे. कारण की ॲड्रेस तिथं कधी कधी लोकेशन बरोबर सांगत नाही, म्हणून आम्ही कसं पहिलं कॉल करतो त्यांना आणि कन्फर्म करतो ॲड्रेस कुठले. तर बोलला हां ठीक आहे मग या तुम्ही, नाही काय येतो मी खाली. म्हणजे त्यांनीच बुक केली आणि त्यालाच माहीत नाही की जायचं की नाही का. आयला असे एक भेटतं ना कस्टमर, आवड कामाचं. असं वाटतं की त्यांना आम्ही जबरदस्तीच कॉल करतो, काय गरज पडली. आणि ते पण ॲपमधून करतो, असं पण नाही की पर्सनली. ॲपमधून त्यांचा नंबर असतो ना, आणि आमचा नंबर पण त्यांना दिसत नाही, त्यांचा नंबर पण दिसत नाही, डायरेक्ट कॉल जातो. आवड हवा एक एक असे भेटतच असतात. मला बघू आता, थांबतो थोडा वेळ येते राटणीमध्ये, बघू आता बसू. आलो तो सांगवीला. सांगवी कासरवाडीला एक पडलेलं, कासरवाडीने आलो सांगवी. ते बसस्टॉपला थांबलो आहे. आज काही लवकर जायचं नाही, 2 दिवस काय आपण सुट्टी घेतली होती, त्याच्यामुळे आज काही थांबायचं इथे. आज थोडा वेळ थांबून जरा थोडाफार लेवल करू, मग जाऊ. हा बघा रस्ता किती सामसूम आहे. आणि इथं बसस्टॉप, हे आपली रिक्षा. थांबू बघू, मेन स्टॉपला तर थांबलो आहे. बस बी चालू आहे. जायचा रस्ता वाटतं पुढं, जरा थांबू. जायचा रस्ता जरा पुढं थांबू. दुसरीला आहे पण आताच गार पडला आहे ना. टेम्परेचर झालं असेल 12च्या आसपास झालं असेल, 12-14 थंडी पडली असं वाटतं का नाही. 9:30 9:15 झालेले आहेत. असं वाटतं 11:30-12 वाजले. तर बघू जरा, नाही का चहा तर नाही, मसाला दूध वगैरे भेटलं तर पिऊ जरा, नाही थंडीमध्ये मजा येते. थंडीत चालू आलो कडक. बघू आता बोस्टरीला जरा थांबतोय त्या लांडवाडी चौकात, स्पायसिटी मॉलच्या इथे थांबलो होतो. बघू दूध पिऊ जरा, मसाला दूध. जस्ट आलो. कसं आहे फुल 30 द्या नाही. घेतला वया प्यायला. टेस्टी आहे, ड्रायफ्रूट. थंडीमध्ये बरं पडतं आहे, एक थंडी वाजत होती. शोधत होतो कुठं भेटला, आणि भेटला मसाला दूध. पिऊन आता निघू घरी. बघू घरची ट्रिप पडते का. जरा बरं वाटलं आता, लय गार पडले.
त्याला पितो नंतर भेटतो मग तुम्हाला. बघू लास्टची ट्रिप थोडा वेळ थांबवून जाऊ मग. घरी आलो तिथून डायरेक्ट ट्रिप मारून चायला दूध पिलं रे. केसर म्हणून दूध हळद होती वाटतं त्याच्यामध्ये, कारण की हळदीसारखा थोडा स्वाद लागत होता. मला आता जावं, कारण की अंधारा म्हणलं थंडी आज गार पण पडले तर अंधारा पण लवकर झालेला आहे. तर आलं बोला निघून जातो आता, जेवतो वगैरे. चला आजचा ब्लॉग इथंच संपूया. जर ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट.